महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. रिंग रोड प्रकल्पात शेतकऱ्याचे हक मोबदला न देता घर पाडल्याचा आरोप. मुळशी तालुक्यातील रेहे गावातील शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांचा गंभीर आरोप समोर आलाय. सर्वे नंबर 578 मधील त्यांची जमीन रिंग रोड प्रकल्पासाठी बाधित झाली असून सातबाऱ्यावर नाव असताना अद्याप मोबदला मिळालेला नाही. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जागेत त्याचे आरसीसी घर, गोठा, 2 खोल्या आणि कुक्कुटपालन शेड आहे. गोठ्यात तब्बल 15 गायी असूनही काही व्यक्तींनी हरकत दाखल केल्यामुळे हा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र आतापर्यंतचे निकाल त्यांच्या बाजूने लागले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असताना देखील दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात येऊन कोणतीही अंतिम तोडगा निघण्यापूर्वीच बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या कारवाई दरम्यान त्यांच्या गायी उन्हात बांधाव्या लागल्या, तसेच चारा आणि इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाल्याचं त्यांनी म्हटलंय. याआधी प्रांत अधिकाऱ्यांनी सुनावणी दरम्यान घर आणि गोठ्याचा मोबदला देऊन नंतर ताबा घेतला जाईल असं आश्वासन दिलं. मात्र आता अचानक कारवाई करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय आहे आणि इतर बाधित शेतकऱ्याला न्याय मिळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. जी मशिनरी होत्या, माझ्या कुट्टी मशीन असेल काय, ते त्याची तोडफोड झालेली आहे सगळी. मशीननी त्यांनी सगळी उलटपालट करून टाकलेले आणि कुठल्याही प्रकारचं मला पेमेंट न देता मला त्यांनी म्हणजे उद्ध्वस्त हे केलेलं आहे. एक 8 दिवसापूर्वी काही अधिकाऱ्यांनी मला ऑफिसला एक मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये मला शब्द दिला होता किंवा तुम्ही ताबा द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. तर मी त्यांना सहकार्य केले की बाबा ठीक आहे, आम्हाला पैसे दे, पेमेंट दिलं तर आम्ही तुम्हाला ताबा देतो. पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. त्यांच्यानंतर आम्ही कॉल करायचा त्यांना प्रयत्न केला, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली नंतर त्यांनी आम्हाला. आणि आता आम्ही सगळं उद्ध्वस्त झाले. उद्या सकाळी ते 11 त्यांनी आम्हाला टायमिंग दिलाय. उद्या ते घर पाडणार आहेत आणि उद्या घर पाडणार आहेत. आता उद्या आम्ही काय करायचं, कुठं जायचं? एक तर त्यांनी पैसे दिले नाही, काहीच नाही. आता आम्हाला फाशी घ्यायच्याशिवाय पर्याय कुठला नाही, उरलेला नाही.